धनुराशी. नमस्कार मंडळी, मी ज्योतिष महागुरु डॉक्टर पंकज शास्त्री घेवारे गुरुजी आपल्या सर्वांचं त्र्यंबकराज ज्योतिष या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करतो. आज आपण 2026 या वर्षातील सप्टेंबर महिन्यामध्ये होणारं ग्रहांचं राशी परिवर्तन आणि या राशी परिवर्तनाचा धनु राशीच्या जातकांवरती होणारा परिणाम या विषयाची माहिती पाहणार आहोत. या संपूर्ण महिन्यामध्ये काही ग्रह राशी परिवर्तन करत आहेत. यात प्रामुख्यानं 2 सप्टेंबर या दिवशी शुक्र ग्रह तुळा राशीमध्ये राशी परिवर्तन करतोय. 7 सप्टेंबर या दिवशी बुध ग्रह कन्या राशीमध्ये राशी परिवर्तन करतोय. 17 सप्टेंबर या दिवशी सूर्य ग्रह कन्या राशीमध्ये राशी परिवर्तन करतोय. 18 सप्टेंबर या दिवशी मंगळ ग्रह कर्क राशीमध्ये राशी परिवर्तन करतोय. 26 सप्टेंबर या दिवशी बुध ग्रह तुळा राशीमध्ये राशी परिवर्तन करतोय. या राशी परिवर्तनाचा धनु राशीच्या जातकांवरती होणारा परिणाम या विषयाची माहिती पाहणार आहोत. प्रथम स्थान धनु राशी. स्वामी गुरु ग्रह हा अष्टम स्थानामध्ये उच्चतम अवस्थेमध्ये आपल्या कर्क राशीमध्ये विराजमान आहे, जो की विपरीत राजयोगासारखे फल देतो. यामुळे धनुराशीच्या जातकांसाठी आकस्मिक धनाची प्राप्ती, मोठ्या धनप्राप्तीचा योग निर्माण झालेला आहे. लग्नेश अष्टमात जाणं, लॉटरीचं तिकीट, शेअर मार्केटमध्ये मोठा लाभ, एखादी जमीन घेऊन ठेवली तिची दुप्पट तिप्पट किमतीला विक्री होणं, म्हणजेच काय तर आपल्या धनुराशीच्या जातकांसाठी लक्ष्मी प्राप्तीचे योग अतिशय अनुकूल दिसत आहेत. द्वितीय स्थानाचा स्वामी शनी ग्रह हा चतुर्थ स्थानामध्ये असल्या कारणानं जमीन जुमला घेण्यासाठी, वास्तू वाहन घेण्यासाठी पैसा खर्च होण्याचे योग आणि शनी महाराज चतुर्थात असल्यामुळे सुखप्राप्तीचे योग निर्माण होत आहे. कुटुंबाच्या सुखाचा विचार इथे विशेष करून होताना दिसतोय. तृतीय स्थानामध्ये राहू ग्रह विराजमान आहे. तृतीयेशाचा स्वामी शनी ग्रह हाही पराक्रम स्थानाचा मालक चतुर्थामध्ये आलेला आहे आणि त्यामुळे कष्ट करून स्वतःचं सुख शोधण्याचा योग धनुराशीचे लोक करतील. हे देरहरी पलंगावरी नाही, स्वतः झटतील, स्वतः कराल. तुमचं कर्तृत्व दाखवण्याच्या दृष्टीनं या महिन्याचा कालखंड अतिशय उत्तम, योगकारक आणि लाभदायी आहे. चतुर्थ स्थानाचा विचार करता स्वामी गुरु ग्रह, जो की लग्नेश पण आहे, अष्टमात गेलेला आहे, उच्चतम अवस्थेत आहे, विपरीत राजयोगात आहे. मिळालेल्या सुखांची प्राप्ती आणि विशेष म्हणजे आईकडनं धनप्राप्ती होण्याचा योग धनुराशीच्या जातकांना आहे. मग काही जमीन असेल आजोबांकडची, म्हणजेच आईच्या वडिलांकडची, कोर्ट केस कचेरीचे काही प्रक्रिया चालू असेल, त्यामध्ये तुम्ही यशस्वी होत आहे. पंचम स्थानाचा विचार करता स्वामी मंगळ ग्रह हा अष्टम स्थानामध्ये येतोय 18 सप्टेंबर पासून. तोपर्यंत तो पंचमेश सप्तमात आहे, म्हणजेच प्रेम विवाह योग, इष्टदेवतेची कृपा, विशेष म्हणजे परिवाराला वेळ देणं, कुठेतरी बाहेर घेऊन जाण्याचे योग संभवत आहेत. षष्ठ स्थानाचा विचार करता पंचमेश ज्या वेळेला सप्तमातनं परत पुनरपी अष्टमात जाईल, या 6, 8, 12चा जर तो स्वामी असेल तर तो राजयोग करतो. यातील अष्टम स्थान गुरु महाराज लग्नेश आहे, हे उच्चतम राशीत आहे. तसंच पंचमेशाचे स्वामी मंगळ ग्रह हे वेशाचे पण मालक आहेत, त्यामुळे इथे विपरीत राजयोग होतोय. त्यामुळे पंचम स्थानाचा मालक जरी अष्टमात आहे, तो राजयोगात येणारे 18 तारखेनंतर. त्यामुळे उच्च शिक्षण, मोठ्या पदावरती तुम्हाला नोकरी लागण्याचा योग धनुराशीच्या जातकांना दाखवतोय. षष्ठ स्थानाचा विचार करता स्वामी शुक्र ग्रह हा 2 सप्टेंबरला राशी परिवर्तन करून तुळा राशीमध्ये म्हणजेच लाभस्थानामध्ये विराजमान झालेला आहे. षष्ठेश लाभात आहे. नोकरीच्या ठिकाणी पदवाढ होणे, मोठी जबाबदारी मिळणे, कार्यकर्तृत्वाचं तुमच्या
नाव वाढत जाण्याचा योग धनुराशीच्या जातकांना दाखवतोय मोठ्या प्रमाणामध्ये. हाताखाली काम करणारे लोक अगदी आपले शत्रू सुद्धा मित्र होत आहेत, असे योग दाखवत आहेत. सप्तमस्थान स्वामी बुध ग्रह हा 7 सप्टेंबरला राशी परिवर्तन करून आपल्या स्वतःच्या राशीमध्ये येतोय, कन्या राशीमध्ये. बुध या ग्रहाचा पंच महापुरुष योगापैकी एक राजयोग होतोय भद्र नावाचा, म्हणजेच आपल्या जोडीदाराची प्राप्ती, प्रचंड बुद्धिमत्ता असलेला, सरकारी नोकरीला असलेला, स्वतःचा व्यापार उद्योगधंदा असलेला जोडीदार आपल्याला मिळण्याचे योग दाखवत आहेत. त्याचबरोबर पार्टनरशिप मध्ये मोठा लाभ, पार्टनरकडनं मार्गदर्शन आणि चांगलं काम मिळवून देण्यासाठी योग आपले संकेत तसे निर्माण होतात. अष्टमात तर गुरु महाराज आहे, उच्चतम अवस्थेत आहे. मंगळ ग्रह येतोय 18 सप्टेंबर नंतर, जो की वेशाचा मालक आहे. इथे गुरु मंगळ एकत्र झाल्यानं मूतखड्याचे त्रास संभवतात, आरोग्याची काळजी घ्यावी लागणार आहे, योग्य वेळी डॉक्टरांचा सल्ला तुम्हाला घ्यावा लागणार आहे. उष्णतेचे विकार, गाडी वाहनापासून त्रास, या गोष्टी आहेत. भाग्यस्थान स्वामी सूर्य ग्रह हा स्वतःची राशी सिंह राशी सोडून 17 सप्टेंबरला कन्या राशीमध्ये तो जातोय. मग भाग्याला कर्माची जोड आहे ना, आध्यात्मिक त्रिकोणाचा विचार करता गुरुची कृपा तर आहे, परंतु वडिलोपार्जित व्यवसाय, व्यापार, उद्योग, धंदा हा जर आपण व्यवस्थित लक्ष देऊन जर केला तर मोठा धनप्राप्तीचा योग येईल आणि व्यापारामध्ये एक मोठं पद, सिद्ध अधिकार पद प्राप्त होईल. मोठे जुने जाणते लोक सुद्धा अगदी तुमच्याकडे सल्ला मार्गदर्शन घेण्यासाठी येतील, एवढे शुभ ग्रहांचे संकेत दाखवत आहेत. त्याचबरोबर दशमेश दशमात आहे, राजयोग तर झालाय, मोठं पद तर प्राप्त करून दिलंय तुम्हाला, परंतु ज्या जातकांना राजकीय क्षेत्रात मोठी आवड आहे त्यांची इच्छा परिपूर्ण होण्याचा योग दाखवत आहेत. जे जातक शिक्षक क्षेत्रात आहे किंवा कोणी जातक जर आपण नोकरीला लागलेलो आहे त्यातनं आपण जर परीक्षा देत असू तर मोठं पद आपल्याला मिळू शकतं. जिल्हाधिकारी होण्याचा योग, एखादी MPSC UPSC परीक्षा पास होण्याचा योग धनुराशीच्या जातकांचा. नवे आपण जर टेम्पररी जॉबला असाल तर तिथे परमनंट होण्याचा योग येतोय. लाभेशाचा स्वामी स्वतः लाभेश लाभात आहे 2 सप्टेंबर पासून, म्हणजे काय विचारावं धनुराशीच्या लोकांचं सुख, अगदी जे मनात यावं, कल्पवृक्षाखाली जसं बसावं, जो विचार करावा ती गोष्ट परिपूर्ण व्हावी, असे योग धनुराशीच्या जातकांचे आहेत. वेश मंगळ आहे, त्याचा स्वामी अष्टमात आहे, विपरीत राजयोग आहे. खर्च व्यर्थ होऊ देणार नाही, परंतु आजारावरती खर्च फक्त होऊ देईल. त्यावेळेला सांगेल स्वतःची काळजी घ्या. धनुराशीच्या जातकांसाठी शुभ अंक 5 आहे, शुभ रंग निळा आहे. कुठल्या दिवशी चांगल्या कामांची सुरुवात करावी? 19 तारीख, 20 तारीख, 26 तारीख आणि 27 तारीख आहे. अशुभ दिवस कोणते? 3 तारीख आहे, 4 तारीख आहे, 5 तारीख आहे, 14 तारीख आणि 15 तारीख आहे. आपल्याला एक मंत्र देतो, त्या मंत्राचं आपण पठण करा. या पत्रिकेतील अशुभत्व कमी होईल, शुभत्व वाढेल. ओम नमः शिवाय. लवकर भेटू आपण पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्व प्रेक्षकांना नमस्कार.